तर राज्यातील या घडामोडी पाहिल्यानंतर सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। बघा, सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो ग्राहकांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या व्यक्तींनी सोनं किंवा चांदी खरेदी केलं होतं त्यांना आता अक्षरशः धक्काच बसला आहे। कारण गेल्या दिवसामध्ये ज्यांनी काय सोनं खरेदी केलं होतं ते सोनं खूप महागड्या स्वरूपामध्ये होते, परंतु आज जे नवीन दर जाहीर झाले ते दर जर बघायला गेले तर सोन्यामध्ये भली मोठी घसरण झाली आहे। सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी आता सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। सोने आणि चांदीच्या बाजारपेठेमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली असून किमतीमध्ये अचानक झालेली घसरण सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। अनेक दिवसांच्या तेजीनंतर आता सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये झालेली मोठी घट ग्राहकांसाठी खरोखरच एक आनंदाची बातमी ठरली आहे। या घसरणीमुळे ग्राहकांनी सोनाऱ्यांच्या दुकानांमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे। तुम्हाला माहीत असेल, गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यांनी सोनं खरेदी केलं त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी ही म्हणावी लागेल। कारण की बघा, गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचे भाव गगनाला भिडलेले होते, परंतु आज जो मोदी साहेबांचा निर्णय झाला, बघा तुम्हाला माहीत आहे आज मोदी साहेबांनी स्पष्टपणे काय सांगितलं आहे। सध्या जागतिक स्तरावर आणि राजकीय स्तरावर मोठी घडामोड आणि उलाढाल झाल्याचं समोर आलं आहे। तर आता ग्राहकांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकं असं काय घडलं ज्यामुळे सोन्यामध्ये आता खूप मोठी घसरण झाली। तर मग लक्षामध्ये घ्या ग्राहकांनो, काल झालेल्या मोदी सरकारच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आज सकाळी बाजार उघडता सोन्याच्या दरामध्ये थेट खालची पातळी बघायला मिळाली आहे। सोन्याच्या दराने आता खालची पातळी गाठली आहे। सरकारने सोन्याशी संबंधित काही महत्त्वाचे धोरणात्मक घोषणा केल्या होत्या, ज्याचा परिणाम म्हणून आजच्या बाजारभावामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली आहे। या निर्णयामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा स्वस्त दराने सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी आता उपलब्ध झाली आहे। म्हणजे की ग्राहकांनो, जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे आणि ही सुवर्ण संधी तुमच्यासाठीच आहे। तर मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 18 कॅरेट सोन्याचा दर नेमकं काय आहे, 22 कॅरेट सोन्याचा दर नेमकं काय आहे आणि सर्वात शुद्ध 24 कॅरेट सोन्याचे दर नेमकं आजचे काय आहेत हे पाहून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी आता अतिशय महत्त्वाचं बनलं आहे। तर ग्राहकांनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण संपूर्ण दर आता पाहून घेणार आहोत। बघा, सोन्यामध्ये जी काय घसरण झाली ते पाहून आता भरपूर असे गुंतवणूकदार आहे ज्यांना धक्काच बसणार आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, सोन्यामध्ये जशा प्रकारे घसरण झाली त्या घसरणीमुळे सर्वसामान्यांमध्ये एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खरेदीदार मोठ्या प्रमाणामध्ये आता घराबाहेर पडल्याचं दिसून येत आहे। आज सकाळी बाजार उघडताच सोन्याचे दर वेगाने खाली आल्याचे सर्वत्र पाहायला मिळाले होते, ज्यामुळे बाजारामध्ये सकारात्मक हालचाली दिसून येत आहे। लगनसराईचा हंगाम नुकताच सुरू झाला असल्याने सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण वधूवरांच्या कुटुंबांसाठी एक मोठे आर्थिक गिफ्ट ठरलं आहे। त्यामुळे सोनारांच्या दुकानामध्ये सोने खरेदी करण्यासाठी आता व्यक्तींची किंवा नागरिकांची खूप गर्दी वाढलेली सध्या दिसून येत आहे। आता सर्वत्र ग्राहक रांगा लावून सोनं खरेदी करीत आहेत। तर मग ग्राहकांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सोन्यामध्ये नेमकं एवढी मोठी घसरण कशामुळे झाली आणि जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। कारण ग्राहकांनो, गेल्या कित्येक वर्षापासून एवढी मोठी घसरण कधीच झाली नव्हती। आज अशा प्रकारे घसरण पाहायला मिळाली आहे। बघा, सरकारने घेतलेला निर्णय आणि आज झालेली घसरण अतिशय महत्त्वाची आहे। तर तुमच्या मनामध्ये एक नक्कीच प्रश्न आला असेल की आजचे नवीन दर काय आहे। बघा, सोन्याने गाठलेला उच्चांक आता खाली आला आहे। तर मग ग्राहकांनो, बघा, सोन्याच्या आणि चांदीच्या दरामधील ही घसरण केवळ तात्पुरतीच नाही तर पुढील 24 ते 48 तासामध्ये आणखीन 15 ते 20 हजार रुपयांपर्यंतची घसरण होण्याची शक्यता मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून व सोनारांच्या माध्यमातून वर्तविण्यामध्ये येत आहे।
त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार जर काय करीत असाल तर ही वेळ अत्यंत योग्य मानली जात आहे. मात्र नेमकं कधी खरेदी करावी आणि सोन्याचे दर आणखीन कमी झाल्यावर त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा हे जाणून घेणे सर्वसामान्य ग्राहकांसाठी तितकेच महत्त्वाचे आणि फायद्याचे आता ठरणार आहे. सध्याच्या काळामध्ये सोने खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये. सरकारच्या सूचनेनुसार शुद्ध सोने खरेदी करण्यासाठी नेहमी अधिकृत विश्वासार्ह सोनाराची निवड करणे आवश्यक आहे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी सोने खरेदी करताना त्याची शुद्धता आणि हॉलमार्क तपासून सोने खरेदी करणं खूप फायद्याचे ठरेल. कारण थोड्याशा दुर्लक्षामुळे आणि चुकीमुळे सोन्यामध्ये तुमचे खूप मोठं नुकसान होऊ शकते. तर मग आता ग्राहकांनो महत्त्वाचं म्हणजे की बघा, शुद्ध सोनं कसं तपासायचं, त्यावर हॉलमार्क तपासूनच घ्या, तेव्हा सोनं खरेदी करा. आणि ज्या सोनारांच्या दुकानामधून तुम्ही सोने खरेदी करीत आहात ते सोनार विश्वासार्ह असायला पाहिजे. आता बघा, सध्या सोन्याचे दर नेमकं किती खाली येतील याबद्दल अनेक जागतिक आणि भारतीय तज्ज्ञांनी आपले अभ्यासपूर्ण अंदाज व्यक्त केले आहे. अमेरिकेमधील 2 अनुभवी तज्ज्ञ आणि चीनमधील पुन्हा 2 अनुभवी तज्ज्ञ आणि भारतामधील 2 अनुभवी तज्ज्ञ किंवा सराफा व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पुढील 8 दिवसांच्या सोन्यांचा दरांचा एक विशेष कल वर्तवला आहे. या 9 तज्ज्ञांच्या एकत्रित मतानुसार सोन्याच्या किमतीमध्ये अजून मोठी घसरण होण्याचे संकेत दिसत आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये आशेचा किरण आता निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे. तर मग ग्राहकांनो, सोनं आणखीन खाली येणार का हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये आला असेल. तर बघा, स्वतः अनुभवी तज्ज्ञांच्या माध्यमातून आता त्यांचं मत व्यक्त करण्यामध्ये आलं आहे. तर त्यांनी काय सांगितलं आता लक्षामध्ये घ्या. या तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार आता लक्षामध्ये घ्या, आगामी आता बघा, सध्या जुलै महिना सुरू आहे, तुम्हाला माहीत आहे. बघा, जुलै महिन्याच्या अखेरेपर्यंत सोन्यामध्ये दाट घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली. बघा, लक्षामध्ये घ्या, जुलै महिन्याचा शेवट म्हणजे की या महिन्यामध्ये दाट घसरण होऊ शकते. तब्बल 60 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या तज्ज्ञांनी सोन्याच्या जागतिक बाजारपेठेमधील उलाढालीचा सखोल अभ्यास करून ही माहिती दिली आहे. त्यानुसार जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कोणत्या तारखेला बाजार सर्वात कमी पातळीवर असेल याचा अंदाज घेऊन खरेदी करणं सर्वात जास्त फायदेशीर ठरेल, ज्यामुळे तुमची मोठी बचतसुद्धा होऊ शकते. आता महत्त्वाचा मुद्दा लक्षामध्ये घ्या, शेअर बाजार आणि सोन्याच्या किमतीत यांचा खूप जवळचा संबंध असतो हे सर्वांना माहीत आहे, जो आजच्या बाजारपेठेमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे. शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या वाढीमुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यातील पैसा काढून शेअर बाजारामध्ये वळवल्याचा पाहायला मिळत आहे, ज्यामुळे बाजारपेठेमध्ये सोन्याची उपलब्धता वाढली आहे आणि दर अचानक खाली घसरले आहे. या आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून येत असून शेअर बाजारामधील ही हालचाल सोन्याच्या खरेदीदारांसाठी फायदेशीर ठरली आहे. तर मग ग्राहकांनो, आता बघा, सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे की सोन्याचे आणि चांदीचे दर तरी नेमकं काय आहे. बघा, सोन्यामध्ये खूप मोठी घसरण झाली हे तर सर्वांना माहीतच आहे, परंतु दर पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, आजचे ताजे दर आता आपण पाहून घेत आहोत. फक्त सर्व ग्राहकांनी आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. बघा, सध्या सोन्याच्या बाजारपेठेसोबतच चांदीच्या किमतीमध्ये देखील मोठी घसरण झाली असून चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी आहे. हो, चांदीचा दर सध्या 1 ग्रामसाठी 55 ते 60 रुपयांच्या दरम्यान आहे. तर 10 ग्रॅम चांदीचा दर 2550 रुपये म्हणजे की 2550 रुपयांच्या आसपास आहे. 1 किलो चांदीचा दर सध्या 2,50,000 रुपये ते 2,60,000 रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळत आहे, जो गुंतवणूक करण्यासाठी आणि चांदीचे दागिने बनवण्यासाठी बघा व्यक्तींसाठी किंवा ग्राहकांसाठी चांगला हा दर मानला जात आहे.
तर मग ग्राहकांनो, जर तुम्ही चांदी खरेदी करण्याचा विचार करीत असाल किंवा सोनं खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल. बघा, सध्या सोन्याच्या किमतींचा विचार करता 18 कॅरेट सोन्याचा दर नेमकं काय आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर बघा, 18 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी आता अंदाजे 90 ते 95 हजार रुपये. बघा, लक्षामध्ये घ्या, 90 ते 95 हजार रुपयांच्या दरम्यान सध्या हा दर आहे आणि अशा ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर हा दर आहे ज्यांना कमी कॅरेटचे पण टिकाऊ आणि मजबूत दागिने बनवण्याची इच्छा आहे. बघा, अशा व्यक्तींसाठी 18 कॅरेटचा दर अतिशय खूपच महत्त्वाचा हा दर सध्या मानला जात आहे. तर मग ग्राहकांनो, आता महत्त्वाचं बघा, त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा दर नेमकं काय आहे. बघा, 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 1,34,000 रुपयांच्या आसपास आहे. दागिन्यांसाठी हे सोने ग्राहकांना सर्वात जास्त सोयीचे आणि लोकप्रिय वाटते कारण यामधून बनवलेले दागिने अधिक चमकणारे आणि टिकाऊ असतात. लग्नसराईच्या काळामध्ये सोन्याचे दागिने बनविण्यासाठी 22 कॅरेट सोने हा ग्राहकांना सर्वात पसंतीचा पर्याय असून या किमतीमध्ये मिळणारे सोने सध्या ग्राहकांसाठी खूप किफायती किंवा फायदेशीर ठरत आता दिसत आहेत. बघा, आता या ठिकाणी हे दर आता फायदेशीर ठरताना दिसत आहे. सर्वात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा जर आपण विचार केला तर त्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,45,000 रुपयांच्या आसपास सध्या बघायला मिळतो. शुद्ध सोन्याची गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी किंवा लोकांसाठी हा दर खूपच महत्त्वाचा आहे कारण शुद्धतेच्या दृष्टीने 24 कॅरेट सोने हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानले जात आहे. भविष्यामधील सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी 24 कॅरेट सोन्याची खरेदी करणे हा अतिशय महत्त्वाचा किंवा ठिकाणी हुशारकीचा निर्णय आपण म्हणू शकतो. तर मग ग्राहकांनो, तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर 24 कॅरेट सोने हे अतिशय महत्त्वाचं आणि फायदेशीर ठरणार आहे. सध्या सर्व ग्राहकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की सोनं 1 लाखांच्या आतमध्ये कधीपर्यंत येईल. यावर तज्ज्ञांनी दिलेला अंदाज आता ग्राहकांसाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे. जर सोन्याचा पुरवठा असाच काही काळ चालू राहिला किंवा वाढत राहिला आणि बाजारपेठेमधील मागणी स्थिर राहिली तर सोन्याचे दर लवकरच 1 लाख रुपयांच्या आसपास येण्याची दाट शक्यता तज्ज्ञांच्या माध्यमातून आता व्यक्त करण्यामध्ये येत आहे. मात्र हा मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी बाजारामधील दररोजचे होणारे बदल पाहणे ग्राहकांसाठी अतिशय आवश्यक आहे. तर मग ग्राहकांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर सध्या सोने आणि चांदीमध्ये खूप मोठी घसरण झाल्याची तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि जर खऱ्या अर्थाने तुम्ही चांदी आणि सोने खरेदी करणार असाल तर सर्वात प्रथम तुमच्या जवळच्या सराफा दुकानामध्ये जा आणि नेमकं शुद्ध सोन्याचे आजचे खरे दर तरी काय आहे हे पाहून घेणं गरजेचं आहे. आपला हा अंदाज संपूर्ण जिल्ह्यानुसार बनविण्यामध्ये येत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपला हा अंदाज फक्त माहितीपर उद्देशासाठी बनविण्यामध्ये येत असतो. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर सर्वात प्रथम तुमच्या जवळच्या सराफा दुकानामध्ये जाऊनच गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तर मग ग्राहकांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आर्थिक बातम्यांसाठी आणि सोने चांदीच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या सोन्याविषयक नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती मोठी घसरण. धन्यवाद.